श्रीमान योगी भाग 2 कथाचार. पुरंदरहून आल्यापासून सारा दिवस गडबडीत पार पडला होता. सारा वाडा पुरंदरच्या वीरांनी भरला होता. आनंद उत्साह मनात मावत नव्हता. सारे राजांच्या बरोबर बोलायला आतुर होते. मध्यरात्रीच्या सुमारास राजांना मोकळीक मिळाली. राजे आपल्या महाली आले. सईबाई महालात आल्या तेव्हा राजे कपडे बदलून पलंगावर बसले होते. सईबाई म्हणाल्या, केवढी गर्दी उसळली आज. मासाहेबांचा आनंद तर विचारायलाच नको. साहजिकच आहे. हा जिव्हाळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सईबाई एक एक दागिना उतरून मंचकावर ठेवत होती. मंचकावर गोळा झालेले दागिने पाहून राजे म्हणाले, खरंच बायकांना दागिन्यांची केवढी हौस. तर आपण गळ्यात कंठी, मनगटी, कोची, कानी चौकडा, बोटात अंगठ्या घालतात ते पुरुषही तेवढीच हौस करतात. आम्ही माघार घेतली, मग तर झालं. अशी माघार घेऊन नाही चालायचं. आपण विजय मिळवून आलात, निदान आज तरी आरतीत काही टाकायचं होतं. राजे गंभीर होऊन म्हणाले, विसरलं खरं. ही माघार ना? हो, पण आमची नव्हे, तुमची. म्हणत राजे उठले. पंचकाचा कप्पा उघडून त्यांनी सोन्याचा कमरपट्टा काढला. सईबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, आता तुम्हीच सांगा, हा कमरपट्टा आरतीत टाकता आला असता का? आणि तोही 4 चौघात. सईबाई आनंदाने कमरपट्टा निरखत होत्या. राजाने विचारले, आवडला? हो. एवढंच नाही, आणखीन एक नजर आम्ही राणीसाहेबांच्या चरणांकरता आणली आहे. काय आणलं? त्या तिथे आमच्या टोपाखाली पहा. सईबाईंनी जाऊन टोप उचलला. त्या टोपाखाली 2 सुरेख रौप्य साखळ्या होत्या. किती सुंदर. साखळ्या उचलीत सईबाई म्हणाल्या. साखळ्यांचा नाजूक आवाज झाला. राजे म्हणाले, सई, सांगितलं तर हसशील. काय झालं? काय झालं? सुभान मंगळच्या खजिन्यांची मोजदाद पुरंदरवर चालली होती. एक एक दागिना मोजून टाकला जात होता. अचानक या साखळ्या पडल्या आणि त्या पाहताच तुम्ही डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. साऱ्यांची नजर टाळीत आम्ही बोलून गेलो. त्या साखळ्या आमच्या नावे खर्ची टाकून वेगळ्या राहू देत. सईबाई भारावून राजांचे बोलणे ऐकत होत्या. राजे म्हणाले, एवढा आम्ही पराक्रम केला, आता स्वस्त उभ्या राहू नका. तुमच्या पायात त्या साखळ्या पाहायच्या आहेत आम्हाला. सईबाईंनी पायात साखळ्या घातल्या. राजे म्हणाले, तुमच्या पायांना साखळ्या शोभतात. 4 पावले टाकून सईबाई थबकल्या. त्या म्हणाल्या, मी नाही बाई या साखळ्या घालणार. का? का काय? आवाज होतो ना. मासाहेब काय म्हणतील? काही म्हणणार नाही, उलट आमचं कौतुक करतील. कशाबद्दल? सईबाईंनी विचारले. सईबाईंच्या डोळ्याला डोळे देत राजे म्हणाले, आपल्या लाडक्या सुनबाईकडे आम्ही जागरूकतेने पाहतो त्याबद्दल. सईबाई नजीक आल्या. त्या म्हणाल्या, केवढी मूर्ख मी. आधीच थकलात, रात्र उलटून चालले, झोपावं आता. राजे सईबाईंचा हात धरत म्हणाले, सई, काही दिवस असे आनंदाचे येतात की तेव्हा दिवस रात्रीचा विचार राहत नाही. आजचा दिवस तसाच आहे. सईबाईंनी हजारी समयांच्या ज्योती शांत करायला सुरुवात केली. समई तेवढी तेवत होती. हवेत गारठा होता. समईचा मंद प्रकाश महालात पसरला होता. पुरंदरच्या लढाईत ज्यांनी शौर्य गाजवले त्यांचा राजाने यथोचित सत्कार केला. लढाईत जे कामी आले त्यांच्या वारसांना द्रव्य दिले. खळद बेलसरच्या पराक्रमाने सारा मावळ आनंदित झाला होता. पण हा आनंद टिकणारा नव्हता. बंगळूरहून तातडीचा खलिता आला. खलिता वाचून राजे संतप्त झाले, उद्विग्न झाले. क्षणभर आपल्या पावलांखालची वाळू सरकते आहे असा त्यांना भास झाला. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, बेळूराहून दादा महाराजांचा खलिता आला आहे. काय म्हणतो संभाजी? आदिलशाही दरबारात भोसल्यांच्या घराण्याविरुद्ध सत्रच उभं केलेलं दिसतं. आमच्यावर जसा फत्तेखान बाळाजी हैबती आला तसाच फर्राद खान व तानाजी दुरे या आदिलशाही सरदारांना बंगळूर कामीज करण्यासाठी पाठवलं होतं. पण दादा महाराजांनी त्यांच्या आमच्यासारखा साफ विमोड केला. फर्राद खान अपयश घेऊन मोकळा झाला. देवाची कृपा, दोघेही संकटातून पार पडला. राजे निश्वास सोडून म्हणाले, नाही मासाहेब, आदिलशाही विरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार अशी दिसते. जेव्हा आम्ही इकडे विजय मिळवत होतो तेव्हा तिकडे दक्षिणेत जंजी नजीक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होते. मुस्ताफ खानाने विश्वासघाताने आबासाहेबांना कैद केलं. शिवबा, काय सांगतोस? मासाहेब म्हणाल्या, ऐका मासाहेब, दुर्दैवाची कहाणी ऐका. आबासाहेब छावणीत झोपले असता, बेसावत असता मुदळच्या बाजी घोरपड्याने छावणीत प्रवेश केला. घोरपड्यांची आणि महाराज साहेबांची चकमक झडली. फर्जंद शहाजीराजे गिरफ्तार केले गेले. जे शहाजीराजे दरबारी जाताना हत्तीवरून जात, ज्यांचा ऐश्वर्य आदिलशाहीलाही लाजवीत, ते फर्जंद शहाजीराजे पायी बेड्या ठोकलेले विजापुरात आले. अफजल खानाने नवरोजच्या सणाच्या दिवशी तशा स्थितीत महाराज साहेबांना दरबारी हजर केलं. मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी कंपित आवाजात विचारले, आणि
आणि काय, सध्या महाराज साहेब आदिलशाहीच्या कैदेत आहेत. मासाहेब एक ना एक दिवस त्या अफजल खानाला आणि बाजी घोरपड्याला पश्चाताप झाल्याखेरीज राहणार नाही. शिवाजीच्या बापाच्या हातीपायी बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळून येईल. ते होईल तेव्हा होईल, पण आता काय करणार तोच विचार करतो आहे, पण काही सुचत नाही. आदिलशाहीची आगळी कामे केली आहे. फत्ते खान आणि बंगळुराहून आलेला पराजित झालेला फरहाद खान शाही तख्तापुढे आमच्या नावाने छाती पेटून घेत असेल. संपूर्ण शरणागतीखेरीज महाराज साहेबांची सुटका होईल असं वाटत नाही. राजे संतप्त होऊन मुठी आवडत माले. आदिलशाहीने फार वाईट डाव टाकला. वाटतं की दादा महाराजांना कळवावं आणि सरळ विजापुरावर चाल करून जावं. अमात्य म्हणाले, राजे तसं करणं म्हणजे जाणून बुजून जोहार करणं ठरेल. काय करावं सुचत नाही. पेशवे म्हणाले, राजे जोवर विजापूरच्याकडून काही येत नाही तोवर हालचाल करणार कशी. थोडा वेळ जाऊ दे, आपोआप मार्ग सुचेल. तोवर आदिलशाही स्वस्त बसेल. जिजाबाईंनी विचारले. आदिलशाहीला इतक्या तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. शहाजीराजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी सारे हिंदू सरकार आम्ही ते सहन करणार नाही एवढं ज्ञान आदिलशाहीला खास आहे, राजे म्हणाले. राजाने जिजाबाईंना धीर दिला, पण आपल्या मनाला ते समजावू शकले नाही. उलटणारा प्रत्येक दिवस काळजीत जात होता. मासाहेबांच्या चिंतादूर भयव्याकुळ चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडसही त्यांना होत नव्हते. राजांना आठवत होता मुरार जगदेव. मुरार जगदेव हाही महाराजच होता. ऐश्वर्य संपन्न होता, पराक्रमी होता, पण आदिलशाहीत त्याची खांडोळी व्हायला वेळ लागला नाही. पुरंदर घेतल्यामुळे तर आदिलशाहीला आव्हानच दिल्यासारखे झाले होते. राजे याच बेचैनीत आपल्या पलंगावर पडले होते. झोप येत नव्हती. सईबाई हलक्या पावलांनी महालात आल्या. राजाने हाक मारले, सई. झोपला नाहीत? सईबाईने आश्चर्याने विचारले. पलंगावर उठून बसत राजे म्हणाले, झोपच येत नाही. डोळ्यांसमोर सारखे महाराज साहेब उभे आहेत. मासाहेबांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही. वेणीफणी करत असताना दररोज मासाहेबांचा हात कुंकवाच्या कोयरीत थपकत असेल. अशुभ कल्पनांनी त्यांचं मन ग्रासून गेलं असेल. मासाहेबांनी अनुष्ठानाला ब्राह्मण बसवले आहेत. गणपतीवर अभिषेक चालू आहे. मीही नवस बोलले आहे. प्रयत्नांती परमेश्वर असतो सई. नुसत्या अनुष्ठानाला तो पावत नाही. कृतीची जोड त्याला लागते. काय करायचं ठरवलं? इथे स्वस्त बसून काय करणार? शरणागती पत्करण्यापेक्षा विजापूरवर चालून जावं असं मनात येतं. त्यात यश मिळेल? शक्यता फार थोडी, पण अपमानित जीवन जगावं लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? क्षणभर सईबाई विचारात पडल्या. त्या म्हणाल्या, राजकारणातलं बायकांना काय समजतं, पण वाटतं काय सांग ना. नको बाई, हसाल. नाही असणार, सांगा. राजकारणाचे खेळ आम्हाला समजत नाहीत. समजतो तो तुमच्या नादाने शिकलेला बुद्धिबळ. ज्यात यशाची खात्री नाही तो डाव खेळू नये. हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे. संधी असेल तर ते काम उंट घोडा सुद्धा करू शकेल. राजे चकित होऊन सईबाईंच्याकडे पाहत होते. ते उठून उभे राहिले. स्वगत बोलावे तसे ते म्हणाले, हत्तीला शह द्यायला उंट घोडाही चालेल. काय म्हटलं? थांबा, बोलू नका. राजे काही क्षण निश्चल उभे होते. एकदम मोठ्याने हसले. वळले तेव्हा त्यांचा सारा चेहरा आनंदला होता. राजे म्हणाले, सई, काही वेळेला मोठी संकट सुद्धा किती सहजपणे सुटतात. राणीसाहेब, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. मला समजत नाही. तुम्ही इतक्या सरळ आहात म्हणून परमेश्वर तुमच्या मुखातून वदला. राजाने सपाटा पायी चढवल्या. सईबाईंना ते म्हणाले, सई, मासाहेबांना उठवा. आम्ही साऱ्यांना बोलावतो. शुभ वेळेला सुचलेली गोष्ट त्यावेळी करून मोकळं व्हावं. महालात समया प्रज्वलित केल्या गेल्या. दबीर, अमात्य, पेशवे आले. एवढ्या तातडीने बोलवल्यामुळे सारे विचारात पडले होते. मासाहेबांनी विचारले, राजे, एवढ्या तातडीने साऱ्यांना का गोळा केलं? सर्वांवर नजर फिरून राजाने विचारलं, आम्ही विजापूरवर चालून जायचं ठरवलं आहे. तो आत्मघात ठरेल. तह करायचा मान्य केला तर? राजाने विचारले. आजवर केलेलं सर्व वाया जाईल. पुन्हा ही संधी यायची नाही, अमात्य म्हणाले. निळोजी पंतांच्याकडे पाहत राजाने विचारले, शहाजादे मुराद सध्या कुठे आहेत? निळोजी पंत म्हणाले, शहाजादे अहमदाबादेला आहेत. निळोजी पंत, शहाजाद्यांना खलिता पाठवा. त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू हे कळवा. आदिलशाहीने अकारण आमच्या वडिलांना कैद केल्यामुळे आम्ही संकटात पडलो. नाहीतर खुद्द जातीने शहाजादांच्या दर्शनाला आम्ही आलो असतो असं लिहा. खातरजमेचं पत्र येताच आम्ही दर्शनार्थ येऊ असं कळवा. वा राजे, मुत्सद्दीपणाची कमाल झाली, अमात्य म्हणाले. रातोरात खलिता लिहिला गेला आणि तातडीने खलिता अहमदाबादेला पाठवला गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.